येतोय मग सेम नाव टायटल नेम संघाचा नेम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तसाच जर उल्लेख होताना देखील पाहायला मिळाला. सध्या तरी आपण जाऊया की मग VTSCA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडलेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ आणि अर्जुन बॉलिंग ट्रॅकवर समीर. पहिला चेंडू अराउंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहिला ब्लॉक हॉल मध्ये ड्राईव्ह केला जातो. हलक्या हाताने चेंडू चाललाय डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. फिल्डर होते तिकडे आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिले सुरुवात छान झाली आहे बघा बॅटिंग करणाऱ्या टीमची. च्या अनुषंगाने मात्र आपण पाहिला धावा जोडल्या गेल्या 2-2. ज्याप्रमाणे शॉर्ट सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. चांगल्या चेंडूला चांगल्या प्रमाणे खेळलं गेलं की बघा प्रत्येक असे संघ असतात की चांगल्या चेंडूला खेळताना स्ट्रगल करतात पण एक चांगला बॅटर असतो ना तो चांगला खेळ करतोय. तर सन्मानपूर्वक चेंडूला खेळला ड्राईव्ह केला फुकट नाही घालवलं आपल्या संघासाठी. फुलटाच पुन्हा एकदा सरळ बॅटच्या साईने व्हिडिओ आपला नितीन कांगडा मिसफिल्ड झाले. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. धावा मिळतील. 2 फिल्डर आहेत तिथे. तत्पूर्वी दुहेरी मिळेल. जास्त मात्र वेळ लागणार नाहीये कारण की क्षेत्ररक्षणामध्ये कर्णधार कॅप्टन आहे तिथे नितीन यांना चांगलं योगदान द्यायला हवं आपल्या संघासाठी. एक एक धाव तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की चेसिंग तुम्हाला नंतर करायची आहे परंतु सध्या तर ते चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. एक धाव मिळाली मात्र अर्जुनला. 2 धाव मिळाल्या अर्जुनला आणि टीमच्या टोटलमध्ये 4. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं. चेंडूची फेकी येईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावा पूर्ण झाल्या बघा. पुन्हा एकदा आपण पाहतोय की 2-2 म्हणजे आतापर्यंत काय 2चा पाडा मात्र तो पाठ केलाय 2 बॅटरने असं मात्र आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप सुंदररित्या कन्वर्ट केली आतापर्यंत आणि ही पार्टनरशिप मात्र आपण बघितली नंतर मोठी होईल तर मग 3 ओव्हरपर्यंत राहिली तर जास्त धावा. लांबी कमी. फिल्डर दाखवतील का आम्ही हो वडा कॅच. जबरदस्त हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश मात्र आपण पाहिलं अफलातून कॅच आतापर्यंत या दुसऱ्या मॅच मध्ये दुसरा कॅच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. हे फ्युचर आहे अपकमिंग यंगस्टर बेलकडी संघाचा आणि त्यांनी देखील सांगितलंय थम्सअप दिलाय का हो यस मी पण आहे. माझ्या येणाऱ्या काळामध्ये मी देखील क्रिकेट गाजवेन. माझ्या संघासाठी माझं देखील योगदान देईन आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना जसं म्हटलं जाते ना ते क्रिकेट ते क्षेत्ररक्षण मात्र या खेळाडूने करून दाखवलंय आणि धक्का प्रमुख एक जो पहिला दिला गेलाय डेंजर मान मात्र आपण पाहिला जो घातक बनू शकला असता इथे अर्जुन वळवी त्याला तंबूच्या आशयाला पाठवलाय.
केला जातो आणि तोच 9चा आकडा डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळाला. इथे फटका हवेत पाहायला मिळतोय. चेंडूने उंची घेतली परंतु फिल्डर कोणी नाही पोहोचू शकत तिकडे. बघा नितीन यांच्याकडे संधी होती. मला वाटतं त्यांनी इंटरेस्टच दाखवला नाहीये इकडे झेलखानी येण्याचा. कदाचित आपण पाहू शकतोय की मग थोडंसं वाचायचं असेल किंवा मग सूर्यकिरणापासून वाचायचं असेल त्यांना. कारण की सूर्यकिरणं त्या दिशेने होती. धाव मात्र मिळतील इकडे 2. बॉलिंग ट्रँकवर आपण बघितलं तर मग यश गांगडा नंबर 2चा स्पेल त्यांच्या हातामध्ये सोपवलाय. कर्णधाराची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ना पूर्ण त्यांना करायची आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला जातो. फिल्डर आहे तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झाले. दुसरा प्रयत्न होताना पाहायला मी यायला सुरेखरित्या 2 धावा कन्वर्ट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरेश कमी पडले तिकडे चेंडूला फील्ड करत असताना आणि 3 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या तिथे पळून. ज्याप्रमाणे अगदी आपण पाहिले तर बॅटिंग डिपार्टमेंट देखील आपण पाहिला सुंदर झालं. त्यात नंतर अगदी आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी आपण बघितलं तर मग ब्राह्मणगाव संघासाठी चांगलं झालं. परंतु दुसऱ्या बाजूने ना काय झालं की आता वीक झोन दिसतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. फिल्डिंग हवेत फटका पाहायला मिळतोय. झेलची संधी पोचू शकत नाहीये फिल्डर परंतु अडवण्याचा प्रयत्न केला. धावा पुन्हा 2 मिळतील. बघा बघा क्षेत्ररक्षणामध्ये चाललंय काय नेमकं. आता काय घडलंय अजित तिकडे आले होते परंतु जोपर्यंत चेंडूला फेकलं रनआउटचा चान्स बनवायचा प्रयत्न केला तेव्हा मात्र क्लोज डिसिजन आहे. आणि नक्कीच आपण बघितलं की तिसऱ्या पंचाची मदत मात्र इथे घेतली जाईल कारण की हे दूध का दूध पाणी का पाणी हे चित्र मात्र धुंदलं आहे. ते साफ करूया आणि आपण तिसऱ्या पंचांची मदत घेऊया. बघा पंचांचं डिसिजन आहे की फलंदाज नॉट आउट सुरक्षितरित्या पोहोचला गेला क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये. जोपर्यंत चेंडू आला होता तोपर्यंत आपण पाहिलं तर मग जी लाईन होती ती क्रॉस केली होती आणि तिकडे आपण बघितलं तर मग धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. पुढील चेंडू पाहतोय आपण. बॅटची कडा विकेट किपरचा सहारा मिळेल यावेळेला सफलता. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज यशला महत्वाची विकेट डाऊन केली जाईल. अगदी निलेश दिंडा ज्यांना मात्र आपण पाहिलं तर मग परतावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. कॉट बायनच्या विकेट मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये.
तर जसं म्हटलं जाते ना, की कर्मभूमीच्या जगात हे श्रम प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने हे रंग मात्र भरावे लागतात. मेहनत आता तितकीच चालू आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र आपण पाहता नाराज होत आहेत. धावा मिळतील. ओ, आणखीन काहीतरी घडलंय, आणखीन काहीतरी घडलंय. बघा, आखो ही आखो में इशारा. नजर हटी आणि दुर्घटना घटी. कारण की 2 फलंदाजाने 3 धावा घेतल्या होत्या, परंतु तिथे नजर मात्र आपण बघितलं की हातामध्ये चेंडू आल्यानंतर आपण पाहू शकतोय की नजर हटली गेली होती आणि तेच प्रमुख कारण ठरलं गेलं की 4 धावा मात्र चोरल्या गेल्या. बघा, क्रिकेटमध्ये एक बारीक गोष्टी असतात. एक-एक मूव्हमेंट असतो, एक-एक क्षण असतो आणि त्या क्षणावर तुम्हाला नजर ठेवायची असते. बघा, बॅटरने आपण बघितलं की ओळखलं गेलं की समोरचा संघ मात्र हरवलेला आहे. भान हरवलेला आहे, विसरलेला आहे आणि त्याचा फायदा आपण करू शकतो आणि ते केलं. समोरच्या दिशेने फटका खेचला जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रातून फिल्डर पुढे आले तर चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत पकडला तत्पूर्वी मात्र 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर आहे अंतिमचा. अंतिमच्या ओव्हरमध्ये अगदी आपण बघितलं ना, तर जास्त धावा हा मनसुबा आहे. हा माणस आहे, हा हेतू आहे. परंतु जवळ-जवळ 35 किंवा 40 धावा हा जोडण्याचा प्रयत्न देखील असेल. फलकावर सध्याचा टोटल पाहिला तर 26 आहे हा पुढील चेंडू. आखूड टप्प्याची लाईन मात्र यावेळेला वापरली गोलंदाजाला फायदेशीर राहिली कारण की फलंदाज त्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं त्या लाईनवर काही करू शकला नाहीये आणि बेनिफिट मात्र गोलंदाजाला मिळालं. पण बाउन्सचा नक्कीच इशारा देखील दिला गेला. या षटकामध्ये फेकून झालेले एकूण चेंडू अगदी आपण पाहिले तर 3 म्हणजे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा फलकावर. म्हणजेच काय, येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके तुम्हाला 35-40 पर्यंत घेऊन जाऊ शकतायत. परंतु ते चेंडू दिला जात नाही. मनगटाच्या साईडने ड्राईव्ह केला जातो. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आला. पुन्हा एकदा मात्र मिळाली दुसऱ्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी आले परंतु बॅकअप नितीनने केलंय. धावा पुन्हा 2 मिळाल्यात. 28च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. अंतिमचे 2 चेंडू असतील. या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील? अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे असलेला जो फलंदाज आहे ना, साईनाथ, त्यांनी मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती. षटकार, चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. मात्र खास करून षटकार जवळ-जवळ 3 ते 4 षटकार त्याने लगावले होते आणि आता त्याच्याकडून अपेक्षा असेल. परंतु यावेळेला आपण बघितलं पुन्हा एकदा फुलटॉस ड्राईव्ह करण्यामध्ये मजबूर केला गेलाय. शेवटचा अगदी आपण पाहिला तर क्षणाला मात्र आपण पाहू शकतोय की गोलंदाज देखील आपली रणनीती बदलताना पाहायला मिळत आहेत. कारण की फलंदाज जेव्हा एक चांगला सेट असतो ना, त्याच्यासमोर कशी गोलंदाजी करायची हा गोलंदाजाला देखील मोठा प्रश्न असतो. परंतु आतापर्यंत 5 चेंडू वाहिले आपण गोलंदाजाने तर चांगले फेकले गेलेत. हा शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल. धावफलक 30च्या घरामध्ये आहे. हा शेवटच्या बॉलवरनं एक चांगला फटका, एक हिट. ज्याची गरज आहे पुरवली का? तर नाही, पुरवण्याचा प्रयत्न केला होता जरूर, मात्र अपयश आलंय तिकडे. फलंदाजाला मात्र यश मिळेल, गोलंदाजाला अमितला आणि 3 षटकाचा खेळ मात्र झालाय पूर्ण इथे. 3 षटकामध्ये धाव फलकावर लगावलेल्या ज्या धावा पाहायला मिळतात 10च्या सरासरीने अगदी 30 धावा आणि 31 धाव्यांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. बघा, अजून देखील कर्णधार आलेला नाही. मी कधी कॉल दिला होता? बादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि हिराई स्पोर्ट्स ससूपाडा. हे मॅच सुरू होण्याच्या आधीच नक्कीच कॉल दिला होता. अजून देखील आलेले नाहीये दोन्ही टीम्सचे कॅप्टन. या कॅप्टन, मॅच हा सुरू होण्याच्या आधी मी कॉल दिलेला. बघा, वेळेच्या बाबतीमध्ये मी सहकार्य करण्यासाठी का म्हणतोय? ठीक आहे. नक्कीच पहिला चेंडू पडण्याच्या आधी जर कॅप्टन आले नाहीये तर मग तुम्ही तयारीत राहा दोन्ही टीम्सने. चला, मात्र आता धावा चेस करायचे 31. गायत्री माता ससूपाडा टीमचे खेळाडू देखील इथे सज्ज झालेत कारण की ससूपाडा संघ इथे सज्ज झाला आता खेळण्यासाठी हिराई माता स्पोर्ट्स ससूपाडा. परंतु आपण बघितलं की या मॅचला कशा प्रकारे मात्र पूर्ण केला जाईल, कशा प्रकारचा खेळ मात्र चेस कशा प्रकारे केला जाते त्याचा धावते वेळ ऐकण्यासाठी येतील आमच्या जोडीने आमचे मित्र मिस्टर विजयजी भोये.
वादळ स्फोट ब्राह्मणगाव संघाला आम्ही विनंती करणार आहोत. चला टॉससाठी या. चला टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. चला टॉस आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बाबू दादा आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करू. पुढील मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. एका बाजूने आपण संघ पाहिला तर मग पाहायला मिळेल वादळ स्फोट ब्राह्मणगाव आणि दुसऱ्या बाजूनं हिराई स्फोट ससूपाडा या दोन संघामध्ये टॉस केला जातो. मॅचला झाली आहे सुरुवात. दोन फलंदाज नितीन गांगडा अँड गुरुनाथ गोरे. नितीनला आपण ऑन स्ट्राईक वरती पाहता, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिला तर मग गुरुनाथ गोरे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय वलवी. मॅचला झाली आहे सुरुवात. टॉस जिंकला आहे वादळ स्फोट ब्राह्मणगाव संघानं आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अजय वलवीचा पहिला बॉल. तेज तरार, बॅटची लिडिंग एज, काम तमाम. नितीन याला मात्र परतीचं तिकीट काढावं लागेल. बॅक टू द डग आउट. आहे ते म्हणजेच 31 धावसंख्येच अजयचा पुढील बॉल. दुसरा बॉल आपण पाहिला तर मग हा वाईट टाकला गेलाय. वन बाउन्स फॉर ओव्हरचा इशारा आला. पुन्हा जर अशा प्रकारची लेंथ वापरली तर निश्चितच त्याच्यावरती देखील दंडात्मक कारवाई जी आहे ती केली जाईल. इथून एक चांगल्या पॉझिटिव्ह विचाराने खेळ जो आहे तो पुढे न्यावा लागेल. यश आलेत नंबर 3 या क्रमांकावरती. त्यावेळेस आपण पाहतोय हा चांगला बॉल पाहायला मिळाला. कारण म्हटलं गेले शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपल्या मनातील सकारात्मक म्हणजे चांगले विचार भरले नाही तर मग नकारात्मक म्हणजे जे वाईट विचार आहेत ना ते निश्चितच ती जागा भरून काढतायत. त्या चांगल्या माइंडसेटने गेम मात्र पुढे न्यावा लागेल. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं चेंडूला हाफ फलीवर घेतल्याने त्याच्यानंतर चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार 6. नऊ अंकांवरती धावफलक मात्र पोहोचला गेला. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 4
पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर वाईट डॉट षटकार, 2 धावा, धावफलक पोहोचलं गेलं 9 अंकांवरती. इथून 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, हलकासा आपण पाहिलं तर मग हा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. एलिव्हेशन भरपूर होतं, परंतु जे डिस्टन्स गाठायचं होतं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेरचं, परंतु ते डिस्टन्स कापू शकले नाहीयेत. 2 धावा इथून देखील पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय 11 अंकांवरती. आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका मित्रांनो. फक्त त्या शून्यापुढे तुम्हाला किती आकडे लिहायचे आहेत ना, ती ताकद, ती जिद्द मनामध्ये कायम ठेवा. इथून मात्र षटकातील पुढील बॉल अजय वलवीला आपण पाहतोय. अकुल टप्प्याची लेंथ होती यावेळेस आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस. हा डॉट बॉल, धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले 11च्या घरामध्ये. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून अजून आपण पाहिलं तर मग 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर मग 20 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत. घेऊया आपण छोटासा एक डीजे ब्रेक आणि मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. वलवी पहिला बॉल फेस केलाय, परंतु आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा इथून मात्र पूर्ण केलीत. जवळजवळ आपण पाहिला तर मग संताने सावधगिरीने हा चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यश गांगडा अँड गुरुनाथ गोरेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण पाहिलं तर मग ऑन स्ट्राईक वरती गुरुनाथ गोरे हे खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या बॅटमधनं 2 धावा निश्चितच येताना आपण पाहिल्या या पहिल्या बॉलवरती. पुढील बॉल, बॅटची हलकीसी नरेश काम तमाम परताब लागले गुरुनाथ गोरे या खेळाडूला देखील. आता मात्र जी सलामीची जोडी होती ना, तिला मात्र डगआउटला जावं लागलंय.
युवराजला देखील गेम आहे तो पुढे न्यावा लागेल. जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस. हा देखील चेंडू होतोय डॉट. डॉट बॉलने झाली या षटकाची समाप्ती. या षटकाचा विचार केला तर 2 विकेट, 3 डॉट बॉल आणि 1 दुहेरी धाव जी पहिल्या बॉलवरती आली होती. त्याच्यानंतर एकही धाव मात्र इथे काढली गेली नाहीये. पूर्णपणे यशस्वी हे षटक राहिलं गेलं. अगदी बंदिस्त केलं गेलंय फलंदाजांना या दुसऱ्या ओव्हरमध्ये. इथून अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता. अजून मॅच संपलेलं नाहीये. अजूनही मॅच मध्ये जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळेल. कारण भरपूर मॅचेस आपण पाहिल्यात. 6 मध्ये 18, 6 मध्ये 20, 25 धावा देखील चेस झाल्या. त्याच्यासाठी संघर्ष तेवढाच मोठा करावा लागतो. इथूनच तो संघर्ष मोठा केला जाईल का? ज्या 18 धावा चेस करायच्या आहेत त्या चेस केल्या जातील का? यश आणि युवराज हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवावा लागेल. स्वतःला जर सिद्ध केलं तर निश्चितच तुमची देखील तुलना जगातील सर्वोत्तम व्यक्तीसोबत केलीच जाईल. पहिला बॉल, फुलटॉस बॉल ऑन साईडला उडवले. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल. आणखी एक महत्वाचा झेल आणि समाप्त झाला आहे फलंदाज. आपण पाहिला तर मग यश गांगडा ह्या खेळाडूचा खेळ आउट. न्यू बॅटर आपण पाहणार आहोत अजित गांगडा. ह्या खेळाडूकडे देखील ती खासियत आहे, ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. तो या धावा करू शकतोय. परंतु सायनाच्या अगेन्स्ट मात्र जाऊन मोठे फटके खेळले जातील का? 5 चेंडू 18 ची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता आणि तो या ठिकाणी आपण पाहिला तर मग मिस केलाय. हा फुल टॉस बॉल आपण पाहिला तर मग सीमारेषच्या बाहेर पाठवायला हवा होता अजितनं. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण आणि क्रिकेटच्या पटलावरती हा फुलटॉस बॉल मिस करण्याचा क्षण अगदी तेवढाच योग्य आहे आणि तो मिस केला या ठिकाणी फलंदाज अजित गांगडा या खेळाडूने. पूर्णपणे आपण पाहिले तर मग सुवर्ण संधी होती. पुढील बॉल, सुंदर फटका आहे, समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. एक सिंगल मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण होते. इथून अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता. आता इथे मात्र करो या मरोची स्थिती मात्र पाहायला मिळाली आहे. 3 चेंडू 16. हो, काहीतरी घडलं. यस, बॅटची हलकीशी लिडिंग एज काम तमाम परतावं लागेल. फलंदाज युवराजला देखील डगआउटच्या आशयाला. आपण पाहतोय आणि निश्चितच गाव देवीचं गुणगान गाणार हे सुंदर गीत या ठिकाणी ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा इट इज महेंद्र पवार अँड ऑपरेटर अनिकेत भोईर. हो, आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न.
शुभलनं केलाय, परंतु झेल आपण पाहिलं तर ड्रॉप झाली आहे. परंतु तेवढा काही निश्चितच परिणाम होणार नाहीये हा झेल सोडल्यानंतरही. कारण आपण पाहिलं तर मग पूर्णपणे सामन्यामध्ये जी पकड आहे ना ती मजबूत केली आहे. टीम जय भवानी ब्राह्मणगाव या संघानं अजित प्ले आणि मिस आणि अशा प्रकारे हा सामना जो आहे तो जिंकलाय आई भवानी ब्राह्मणगाव या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन आई भवानी ब्राह्मणगाव अँड हार्ड टीम आई बेलकडी, आई नवदुर्गा स्फूट बेलकडी संघ. निश्चितच चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघाचा मात्र या ठिकाणी राहिला, परंतु अखेरीस क्रिकेटचा खेळ आपण निश्चितच पाहतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये कुणाला रडावं लागतं तर कुणाला मात्र हसावं लागतं. त्याचं नाव आपण सातत्याने पाहिलंय, क्रिकेट. आणि नुकताच झालेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग थोडीशी माघार घ्यावी लागली आहे आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी या संघाला. हार्दिक आमचे प्रियजन प्रवीणजी हंडवा अँड अजितजी गांगडा. तर चांगला खेळ निश्चितच केला गेला. एक नव्यानं पुन्हा एकदा आपल्या संघाची आखणी केली आहे. भरपूर नवतरुण खेळाडू पाहायला मिळाले आणि त्याच्यामध्ये लेजंड